यांचे धंदे पडले आले होते मला पडले गरमागरमीत वाजल्यानंतर थंड पडले हुडवरती भंड पडले आम्ही मारले ढुंगणा ITODUBAI मुळे वांदे झाले पब्लिकचे आणि यांचे धंदे पडले आले होते मला पडले गरमागरमीत वाजल्यानंतर थंड पडले हुडवरती भंड पडले आम्ही मारले ढुंगणा। जय शिवराय मित्रांनो, तर डेमो मध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलर्ट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। तर अलर्ट मोशन ओपन करून घेतल्यानंतर अशा प्रकारे प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलर्ट मोशनमध्ये। तर अलर्ट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा एक तुमचा इथं इमेज काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर या इमेजची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन पहिला बीट म्हणजे 0.21 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअरला क्लिक करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचा आहे। त्याचबरोबर इथपासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला अशा प्रकारे 2 भागात कट करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे मीही कट करतोय, तुम्ही अशाच प्रकारे काय करायचं आहे, प्रत्येक भागाला कट करून घ्यायचा आहे। मी अशाच प्रकारे कट करून घेतोय, तुम्ही ही लास्टपर्यंत आता प्रॉपर तुम्हाला इथं बघू शकताय प्रॉपर प्रत्येकी बीटमार्कला 2 भागात कट करायचे, म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे। बघू शकता इथं आपण आता प्रत्येक भाग प्रत्येक बीटमार्कमध्ये कट केलेला आहे। नेक्स्ट स्टेप काय करायचे की इमेज लेअरच्या खाली तुम्हाला अशा प्रकारे ह्या ज्या PNG दिसत आहेत त्या प्रत्येक PNG ज्या PNGच्या खाली म्हणजे ज्या इमेज लेअरच्या खाली PNG आहेत त्या PNG बरोबर त्या इमेज लेअरवरती प्रॉपर अशा प्रकारे लॉंग प्रेस करून सेट करायचे। म्हणजे काय होणार आहे की व्हिडिओमध्ये वापरले जाणारे ज्या त्या इमेज लेअरच्या वरती हा जो PNG लागल्यानंतर त्याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे। तर बघू शकता PNG आपण ह्या सेट केलेल्या आहेत ज्या त्या इमेजवरती सेट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर ही जी रेक्टँगल लेअर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला लेअर दिसून येते। लेअर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला खाली देऊन येते। तर रेक्टँगल लेअर आहे तीही आपल्याला काय करायची अशा प्रकारे वरती इमेजला प्रॉपर असा लुक देणार आहे। तर आता लेअर पेस्ट झालेली आहे किंवा सेट झालेला आहे, हा PNG सेट झालेला आहे। आता प्रॉपर प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि इफेक्ट बघू शकता हे 3 तुम्हाला दिलेले आहेत। तर फर्स्ट इफेक्ट आहे तो इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा फक्त पहिल्या इमेज लेअरला जिथं आपल्याला अप्लाय करायचं आहे, ज्याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार आहे। त्यानंतर इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून सेकंड नंबरचा हा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा 0.21 या सेकंदाच्या बीटमार्कला इथं आपल्याला तो पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, इथून आपल्याला एक इमेजमध्ये सोडून 1.11ला एकदा पेस्ट करायचे आहे। त्यानंतर 2 सेकंदाच्या बीटमार्कला एकदा पेस्ट करायचे आहे आणि जिथून आपला लॉंग म्हणजे अशा प्रकारे बघू शकता इथे शॉर्टच आहे, इथं एकाडेक इमेज लेअरला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे। अशा प्रकारे बघू शकताय अप्लाय केल्यानंतर जिथं आपली लॉंग लेअर चालू होते तर सगळ्यात पहिल्यांदा 6.16ला तर इथं आपल्याला तो पेस्ट इफेक्ट करायचा आहे। फक्त स्पॉट कलर आहे तो इथं आपल्याला बंद करायचा आहे। अशा प्रकारे बघू शकता 9 सेकंदाला हे पेस्ट केल्यानंतर स्पॉट कलर आहे तो बंद करायचा आहे। 11.3ला हे आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहे आणि स्पॉट कलर बंद करायचा आहे आणि 13.5ला हे अशाच प्रकारे स्पॉट कलर बंद करायचे आहे। त्यानंतर इथून परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून थर्ड इफेक्ट इथून आपल्याला काय करायचं आहे, कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी केल्यानंतर इथून आपल्याला काय करायचं आहे, बॅक निघून मेन प्रोजेक्टला जायचं आहे आणि इथं आपल्याला सेकंड नंबर म्हणजेच 1.2 या सेकंदाच्या बीटमार्कपासून इफेक्ट स्टार्ट करायचा आहे। इथं आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला एकाडेक इमेज लेअरला प्रॉपर असा हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे, म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये आणि या इफेक्टमध्ये दिसूनच येणार आहे। तर अशा प्रकारे बघू शकता इथं आपण एकाडेक हा थर्ड इमेज लेअर इफेक्ट आहे तो अप्लाय करतोय। फक्त जिथं लॉंग लेअर चालू होते तिथं या जो इफेक्ट आहे त्याला कोणताही इफेक्ट बंद करायचं नाही, तिथं आपल्याला स्पॉट कलर चालू ठेवायचा आहे। याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला दिसून येणार। फक्त एकाच कलर म्हणजे बघू शकताय जो आपण सेकंड नंबरचा इफेक्ट अप्लाय केला हा त्याला फक्त आपण इथं काय करायचं आहे की स्पॉट कलर आहे तो बंद करायचा आहे फक्त लॉंग लेअरसाठी।
आता इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमध्ये जी ब्लॅक पेंज दिलेली आहे ती सिम्पली ॲड करून घ्यायची आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन रोटेट ऑप्शनवर क्लिक करून -180 डिग्री रोटेट करून इथं आपल्याला काय करायचं, थर्ड ऑप्शनवर क्लिक करून याची साईज वाढवायची आहे आणि इथं आपल्याला प्रॉपर असं PNG सेट करून याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिला 0.21 सेकंदाच्या बेटमार्कला कट घ्यायचा आहे. कट केल्यानंतर इथं आपल्याला शेवट 2.15ला एकदा कट मारायचा आहे आणि जो मधला भाग आहे तो इथं आपल्याला डिलीट करायचा आहे. म्हणजे काय होणार की या ज्या मधल्या भागात आहे तो PNG राहणार नाही. त्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि ॲटिट्यूड PNG दिलेली ती ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा मूव अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थोडीशी साईज वाढवून घ्यायची आहे आणि वरती ब्लॅक PNG वरती अशा प्रकारे प्रॉपर सेट करायचे आणि याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून इथे आपल्याला काय करायचं आहे, 0.21ला एकदा कट मारायचा आहे आणि हा जो मधला भाग आहे तो दोन्ही मधला भाग डिलीट करायचा आहे. म्हणजे याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होईल. पुढेच मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.